कृष्णाय नमः। जय गोपाल कृष्णाय नमः। जय गोपाल कृष्णाय नमः। देवा नाम घेता चैन पडे याम, जिकडे पहावे तिथे दिससी तू या करी पूर्ण प्रेमाने भक्ताच्या मनोकामना, कोटी कोटी नमन तुला माझा गोपाल कृष्ण, माझा गोपाल कृष्ण, माझा गोपाल कृष्ण। देवा केवळ तुझ्या कृपा प्रसादामुळे हा माझा संन्यासी प्रवास कसा सुखमय चाललेला आहे। पूर्वेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून सांप्रत या दक्षिण दिशेकडे मी मार्गक्रमण केलं। दक्षिण दिशेस वसलेला सेतुबंध रामेश्वर तीर्थक्षेत्र, या तीर्थक्षेत्राचा अलभ्य लाभही मी घेतला। पण देवा पाश्चात्य गोष्टींकडे मन माझा आज ओढ घेऊ लागलं। आणि का म्हणून तर देवा या फाल्गुनाच्या, या धनंजयाच्या जीवनात निर्माण झालेली ती काळ रात्र, हो मध्यान्ह रात्रीचा तो समय, रात किड्यांचा किर्र आवाज, एवढंच नव्हे थकल्या भागल्या जीवाला विश्रांती मिळावी म्हणून सारे जण निद्रेच्या अधीन झाले होते। आणि अशातच होय तो आर्त आवाज, ती आर्त चिंगारी थोराने हे नुतोरिल्या धावा धावा ऐसे, थोराने मम थोराने मम थोराने मम हे नुतोरिल्या धावा धावा ऐसे, शब्द करीते ब्राह्मण आले, शब्द करीते, शब्द करीते, शब्द करीते ब्राह्मण आले माझ्या दाराशी। देवा निरव शांततेचा भेद करत येणाऱ्या त्या विप्राचे स्वर मी जाणीले। होय क्षणाच्या निमिषार्धा त्या विप्राला सहकार्य करण्यासाठी आमच्या शस्त्रगृहापर्यंत आम्ही पावलं पडली। पण देवा काय घडलं? त्या क्षणी माझ्या हातून घडणारा अक्षम्य अपराध, आणि तो अपराध कोणता असेल? विप्राला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्या गायत्याला पुनश्च मिळवून देण्यासाठी आणि त्या चोराला शासन घडविण्यासाठी मार्गाने मार्ग आक्रमण करत असताना धर्मदादाने द्रौपदी यांच्या विश्रांतीची वेळ, त्यांच्या शयनाचं द्वार कसं सताड उघडलं होतं। आणि त्या क्षणी माझ्यातून घडलेला अपराध कोणता माहितीये का? तर त्या दोघांवर होय माझी नजर पडली। देवा पण आर्त स्वर माझ्या कर्णपटलावर, विप्राचे ते आर्त स्वराच्या दिशेला मी पावलं पडली। आणि होय त्या विप्राला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो। पण तदनंतर आमच्या कर्माला मी विसरलो नाही। धर्मदादांपर्यंत आम्ही गेलो, घडलेला प्रभाव धर्मदादांना कथित केला। कारण आईच्या मुखातून निघणारे ते शब्द, बाळानो आजपर्यंतची भिक्षा तुम्ही मागून आणला, आतापर्यंत पाचात तुम्ही समान वाटून घेतला, मग यापुढे आजच्या दिनी जी भिक्षा तुम्ही आणला ती भिक्षा पाचात समान वाटून घ्या। आई नकळत न पाहता बोलली, पण तिचे शब्द सत्य करण्यासाठी होय पांचालीच्या अनुमतीनं तिच्याशी आम्ही पाच भावाने लग्न केलं। त्याच वेळी नियमही घातला गेला, आणि तो नियम कोणता असेल तर पांचालीनं 2 महिने 12 दिवस एका पतीची सेवा करावी। आणि समजा 2 महिने 12 दिवस पती पत्नी सुख टाकत असताना त्यांच्यावर अनाहूतपणे जर एखाद्यानं दृष्टी टाकली तर त्याला संन्यास, होय संन्यास मिळावा। धर्मदादांपर्यंत आम्ही पावलं पडली। घडलेला प्रमाण धर्मदादांना मी कथित केला। धर्मदादांच्या मुखातून निघणारे शब्द, हे अजाण बाहू अर्जुना, दोष तुझा नव्हे, अरे तुझ्यातून घडलंय ते अनाहूतपणे घडलंय। आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात घ्या, माता आणि पिता एकांतात मग्न असताना जर अनाहूतपणे तिथं एखादं बालक जर का आलं
तर त्याला पाप ते कसलं? अरे तू माझा पुत्र आहेस, मी तुझा पिता आहे आणि ओघाओघानं घडलेल्या या गोष्टीला मी पाप हे नाव कधीही देणार नाही. त्या क्षणी माझ्या मुखातून निघणारे शब्द दादा माझ्याबद्दल तुमच्या आतड्याला पिळवटून बसलेली ममताही बोलते. पण त्या पलीकडे जाऊन जर का विचार केला तर दादा नियम हे आम्हीच घातलेले आहे आणि त्याची पायमल्ली जर आम्हीच केली तर नियम या शब्दाचं महत्व ते काय? आणि म्हणूनच हाती हे 3 दंड घेतले आणि हा त्रिदंडी संन्यास भोगण्यासाठी हा पार्थ तत्पर ठरला. दक्षिणेकडून सांप्रत या पश्चिम दिशेकडे मी आता मार्गक्रमण करणार आहोत. पश्चिम दिशा, हा ही पश्चिम दिशा म्हणजे माझ्या देवाची नगरी, माझ्या देवानं बसविलेली ही नगरी. योगा योगानं माझ्या देवाचंही मला दर्शन होईल आणि त्या पलीकडे जाऊ. हो, माझं प्रेम, माझी सुभद्रा हिची आणि माझी ग्रंथिकाही होईल. माझ्या देवाची आणि माझ्या प्रियसीची मला भेट होणार आहे. देहाला विश्रांतीची गरज आहे आणि म्हणून काही क्षण या भल्या मोठ्या वृक्षाच्या ठिकाणी विश्रांती करावी आणि तदनंतर अरे बाप रे, आनंद माझ्याजवळ चालत येतोय. काही हरकत नाही, योगायोगाने यांची भेट घ्यावी. आदरणीय प्रणाम करतो देवर्षी. खरोखरच कृतकृतार्थ झालो. कोण जन्मेचा पुण्य फळाला आलं आणि अगदी ध्यानी मनी स्वप्ने नसताना सुद्धा अनाहूतपणे तुमची माझी ग्रंथिका व्हावी. देवर्षी रखरक्त निखाऱ्यावर अनवाणी पाल पडले गेले तर होणाऱ्या वेदनांवर मायेची भूंकर घालता ती आपुलकीची माणसं आणि आपुलकीचे माणसं भेटण्याचा भास झाला. देवर्षी तुझ्या मनाला समाधानाचं मला भेटून होय ना. देवर्षी माझी एक लहानशी प्रामाणिक इच्छा आहे. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. काही क्षण माझ्या समवेत बसा. तुमच्याशी मला हितगुज साधायचं आहे. तोंड भरून मला तुमच्याशी हितगुज करायचं. माझी लहानशी इच्छा पडली. अरे तुझी इच्छा नक्कीच पूर्ण केली असती. काय तुझ्या इच्छेसाठी इथं बसलो असतोस का? पण माता काय मला काही गडबड लागली. देवर्षी इथं बसण्यासाठी सुद्धा मला वेळ नाही.
प्रामाणिक आहे. माझी इच्छा काही वाईट नव्हे. आपुलकीची माणसं मेळा करणार काही क्षण तुमच्याशी मला हितगुज साधायचं वेळ काढा पण माझ्याशी तुझी इच्छा पूर्ण केली असती पण थांबण्यासाठी वेळ नाही अरे जरा निरीक्षण कर काय अरे रंगाच्या रंगात आले पाच आणि केवढ्या मुंबईलाही जाण्यासाठी मार्ग शिल्लक नाही एवढी अलोट गर्दी निघाली आहे. अरे पाच अरे सारे जण कुठं निघाले अरे तुला नाव नाही काय अरे तुला कोणी सांगितलं नाही होते अरे या रंगाच्या रंगा कुठे चालले मला कल्पना जातो ना तुम्हाला अरे इंग्लिश का जातोय कुठं निघाला लग्नाला तुम्ही लग्नाला निघाला ही अलोट गर्दी लग्नाला निघाली आहे. पण मला सांगा नेमकं लग्न आहे तरी कुठं लग्नाला जातो मी लग्नाला हो ते कळलं पण लग्न आहे तरी कुठं जातो मी लग्नाला अरे लग्नाला जातो देवर्षी पुढं सांगा लग्न सांगतोय लग्न आहे कुठं या रंगाच्या रंगात आले ना कुठं निघाले रे रंगाने चालले जातो मी लग्नाला पुन्हा ते जातो मी लग्नाला पण कुठं निघाला लग्नाला जातो मी बारकेत लग्न बारकेत लग्न देवर्षी काय बोलता माझ्या गोपाल कृष्णाच्या द्वारकेत लग्न काय महाउत्सव कदाचित माझ्या सुभद्रेचं लग्न असेल ना माझ्याशी माझ्या सुभद्रे देवर्षी द्वारकेच्या ठिकाणी लग्न आहे काय सांगा मला मुली एवढा महाउत्सव देवर्षी तुला मला मुली काय म्हणतात एवढा महाउत्सव माझ्या गोपाल कृष्णाच्या द्वारकेत होतोय द्वारकेत लग्न आहे लग्न कुणाचं देवर्षी लग्न कुणाचं कुणाचं लग्न सांगा द्वारकेत लग्न कुणाचं आहे हा महाउत्सव ही अलोट गर्दी आणि द्वारकेत लग्न कुणाचं आहे सांगता का कुणाच्या लग्नाला अहो पण कुणाच्या कार्या काय अशी मौत पुन्हा नाही पण कुणाच्या लग्नाला द्वारकेत लग्न आहे कुणाचं लग्न कुणाचं लग्न देवाची मला ऐकायचं कारण माझे उत्सुक झाले द्वारकेत कुणाचं लग्न आहे कथित करा देवाची कथित काय माझा गोपाल कृष्ण आपल्या भगिनीचा विवाह माझ्याशी नसेल बोला कुणाशी ठरला कुणाशी ठरलाय विवाह निश्चित नाव माझं असेल माझ्या देवाचा शब्द आहे कुणाशी ठरवला ते वर्षी बोला म्हणतोय भगिनी राम कौरवेश्वराला हे काय ऐकण्याला क्षणी हे काय विपरीत ऐकतोय माझा हे काय ऐकण्याला जनी
तनय वचन बोलितो देवकी नंदनानं वचन कसा देवकीला नाही काय घडलंय काय ऐकतोय मी काय हल धरतो काय हल धरतो काय हल धरणावर वर्गकास अर्पितो तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं दिवशी आभाळ पडलं माझ्या गणावाचे घाव घालावे अशी काहीशी परिस्थिती माझी झाली पण नाही देवाशी ब्रह्मवाणीवर अविश्वास मी दाखवणार नाही पण कृष्णवाणीवर माझा विश्वास माझा देव माझ्या बाबतीत असे कधीच चिंतणार नाही माझ्या देवावर माझा विश्वास आहे अरे कुणावर विश्वास ठेवू माझा देव तिचं लग्न माझ्याशी जुळून देईन माझा विश्वास आहे अरे कुणावर विश्वास ठेवतो माझ्या देवावर त्या गोपाळ विश्वावर त्या काळावर तू विश्वास ठेवतोय काय माझ्या देवानं मला फसविलं माझ्यापेक्षाही मी जास्त विश्वास ठेवला या माझ्या देवानं मला फसविलं माझ्या देवानं मला फसविलं याचा समाचार मी घेईन याचा समाचार घेईन निघालोय पालख्यांच्या ठिकाणी देवाला का म्हणतोय कामाला थांबला कुठं गेलाय कामाचा अवसान घ्यायला पडतो पाहता याचा जाग विचार आधी द्वारकेच्या ठिकाणी तुम्ही करायचं आता रे तुला काय अधिकार म्हणतोय द्वारकेच्या ठिकाणी जाण्याचा देवर्षी हा माझ्या प्रेमाची होळी झाली असं असताना तुम्ही मला अधिकार विचारला अधिकार आहे अधिकार आहे मला दिलेल्या शब्दाला जिथं माझा देव बनवला तिथं या गोष्टीचा जाब विचारण्याचा मला अधिकार आहे त्यावेळी तुझा तो अधिकार होता पण त्यावेळी तो अधिकार नाही मी तुला का थांबतोय आणि तुला जाण्याचा अधिकार का पोचत नाही यालाही कारण नाही आता मला सांग रे सांप्रत तू कोणत्या परिस्थितीत आहे कोणता वेश धारण केलाय सांप्रत मी आहे तो संन्यासी होय ना एका भावाचं प्रायश्चित्त मी बोलतोय आणि समजा संन्यासी रेषा आधी हे 3 दंड घेऊन जर द्वारकेच्या ठिकाणी मी गेलो तर दुसरा प्राण या धनंजयाचं पण माझं प्रेम देवर्षी मी काय करू देवर्षी मी काय संन्यासाला द्वारकेत जाण्याचा अधिकार पोचत नाही आणि जर का तुला चापच विचारायचा असेल आणि जर का तुला द्वारकेत प्रवेश करायचा असेल यावर एकच मार्ग आहे फक्त मार्ग सांगा भगीरथ प्रयत्नांची सांगड घाले पण माझ्या सुभद्रेशिवाय मी जगू शकत नाही संन्यास जर का इथे संपला पाहिजे असं तुला वाटतंय काय मला सांग रे काय तुझ्या हाती काय हे तीन दंड माझ्या हस्ती होय ना या 3 गाठ्या आता तुझ्या सामर्थ्यावर एका वेळी जर का बोलल्या असतील तर तुला हा त्रिदंडी तिथे संपेल आणि तुला भारतीय जाण्याचा अधिकार पोचेल योग्य वेळी मार्गदर्शन केला तुमचा आशीर्वाद माझ्या पृष्ठभागी वाटेल ते होऊ दे शक्ती सावंत एकत्र पंजाबी ओढे आणि निश्चित अपमान माझा आहे हा माझ्या पुरुषार्थाचा अपमान आहे
नाशिवंत सर्पाच्या डोक्यात भडकलेला सुराग्नी हा 12 वर्षांनी थंड होतो. पण देवानं माझ्या मनात निर्माण केलेली अपमानाची चिता या साऱ्या सर्वस्वांना सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय कधी शांत होणार नाही. हे 3 दंड माझे सारे पराक्रम एकवटून मोडण्यासाठी मी तत्पर होईल. मोडली दंडा हे पुरले कारण मग माझ्या अरे असं काय केलंय मी? काय केलं काय केलं काय घडलंय? हे वर तोंड करून तू मला विचारतोय. अरे काय विचारू नये? अरे वैरानं ही चिंतू नये असं कृत्य माझ्या बाबतीत तू घडविलं. मी घडविलं? आता ते कोणत्या रीतीनं? कोणत्या? सांगायलाही सुद्धा मला लाज वाटते. विचारायला आधी तुला वाटायला हवी. पण सांगतोय मला तर लाज वाटत नाही. कृत्यच केलं नाही. ऐक ना माझ्या बाबतीत तू काय घडविलास ते ऐक ना. अरे देव देव म्हणून पूजला मी तुला. आहे मी तुझा आदर्श नेत्रासमोर ठेवून मी वागलो. बरोबर आहे. त्याचे हे पान फेडलेस. मी काय केलं? त्याचे तू हे पान फेडलेस. अरे पण आणि मला दिलेला शब्द आठव. बालपणी मला दिलेला शब्द. तेव्हा मला सांग काय माझ्यात काय रे कमी होतं? काय माझ्यात काय कमी होतं? असं असताना मला देऊ केलेली सुभद्रा त्या अंध पुत्रालाच तुम्ही देता म्हणजे माझ्या पुरुषत्वाचा हा अपमान आहे. आणि तो अपमान मी धुवून काढणार कोणत्या रीतीनं? असा द्वारकेत जाईल. बलराम दादांशी शाब्दिक संघर्ष करेल आणि तदनंतर तुझा समाचार घेईल. माझ्या मार्गातून मला तुझ्याशी बोलायचंच नाही. माझ्याशी बोलणार नाही. मुळीच नाही. मुळीच नाही. मुळीच बोलणार. माझ्याजवळ पाहणार सुद्धा नाही. मुळीच नाही. बरं बाबा माझ्याशी बोलू नकोस. माझ्याजवळ पाहू नकोस. आलो होतो तुला भेटण्यासाठी तुझं कल्याण करण्यासाठी. नाही नाही. आणि आता माझं कल्याण तू काय करणार मला माहित आहे ना. आमंत्रण घेऊन बहिणीच्या लग्नाचं मला हिडवण्यासाठी आला असशील. मला हिडवण्याचा तुझा प्रयत्न असेल. पण माझ्या पुरुषत्वावर माझा विश्वास आहे. या साऱ्या सर्वस्वाचा सोक्ष मोक्ष मी लावेनच लावेन. मला तुझी गरज नाही. माझी जर तुला गरज नसेल तर ठीक आहे. मी तर राहत नाही. आलो होतो तुझं लग्न सुभद्रेशी लावून देण्यासाठी. नाही तू लांबूनच बोल. माझ्यावर तुझी सावळी नको. पण जाता जाता काय बोललास ते एकदा पुन्हा बोल. नीट ऐकलं नाही. नीट ऐकलं नाहीस? काय बोललास ते एकदा पुन्हा. अरे पार्था जे ठरलं होतं तेच घडणार म्हणून सांगायला आलो. देवा जे ठरलं होतं तेच घडणार. ठरलं तेच घडणार. माझी मला मिळणार आहे तो मान. तेव्हा क्षमा करा. तेव्हा चुकलो मी. क्षमा करा. पार्था अजून मला ओळखायला तुला बरेच दिवस घालवावे लागते. देवा मला पुढचं तू ओळखलायस कुठं? जगाचा देव असतो. तुझं स्वरूप या विश्वात कुणाला कळलं आणि कुणाला कळणारही नाही. पण देवा भक्ती भावनेने जो आमच्या जन्माच्या ठिकाणी लीन झाला आमचासा झाला त्याला आमचं रूप कळलं गेलं. पण या तुझ्या शब्दानं पार्था आत्मिक समाधान वाटलं मला. पण मी ऐकलं ते काय? सुभद्रेचा विवाह म्हणे तुम्ही सुयोधनाशी जुळविला. हो ठरवलं नाही. मग मला माझा शब्द कोणत्या रीतीला परिपूर्ण होणार? दादानी ठरविलंय. दादानी ठरविलंय सुभद्रेचं लग्न हे सुयोधनाशीच होणार आहे. मग आणि ते सुद्धा उदय होणार आहे. तू बोलतोयस ते का? त्याचं निमंत्रणही दिलं गेलंय. जय्यत तयारी झालेली आहे आणि लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी इथवर मी आलोय. मग तुझे शब्द कसे सत्य होणार? माझे सत्य होणार आहे. कसे काय? आणि ते कसे म्हणजे याला तुझी जर सहाय्य असेल तरच हे सत्य होतील. माझं सहाय्य तेव्हा कोणत्या? आज त्रिदंडी संन्यास तू घेतलास आणि या रेवत पर्वतावर
इथे तू आवडण्याचं कर्तव्य करतोय सत्य आहे. पण हाती असणाऱ्या 3 काट्या तू मोडून यावेळी तो संन्यास संपलाय. इथं तो संपला गेला. अर्थात या तुला यायचं आहे. तुझं जर लग्न सुभद्रशी व्हावं असं जर वाटत असेल मी सांगेन तसं तुला करावं लागेल. म्हणजे मी काय करावं? एकच काय ते म्हणजे असं का म्हणजे तू मिळवलंस. देवा, हे मी घड बाबा. चिंता करू नकोस. नाही नाही का? हे माझ्यानं काही होणार नाही. म्हणजे हे माझ्यानं होणार नाही. दुसरा एखादा मार्ग सांग. हे माझ्यानं होणार नाही. अन्य दुसरा मार्ग नाही. हा जर मार्ग तुला जमत नसेल तर खुशाल दादांना लग्न काही हरकत नाही. त्या सुयोधनासाठीचा करू दे. माझं प्रेम मिळविण्यासाठी भगीरथ प्रयत्नांची मी सांगड घालेन. होय ना? आणि हा तुझा मार्ग आहेच कसा? स्वतः ते मला नवरदेव म्हणून नेण्यासाठी येणार येणार आहे. आहे. मग काही हरकत नाही. तेव्हा तुझ्या शब्दात